मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आपला गाव. लेखक आनंद निकम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. तो जणू गायबच झाला होता. भर दिवसा सर्वांच्या डोळ्यासमोर. पण कोणीच काही करू शकत नव्हते आणि नेमकं काय घडलंय तेही कोणाला सांगता येत नव्हते. ती घटना त्या छोट्याशा गावात खळबळ माजवायला पुरेशी ठरली होती. विचार करून करून देसाई थकले. बऱ्याच दिवसांनी अशी आव्हानात्मक केस त्यांच्याकडे आली होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळा भरली होती. 4थीच्या वर्गात वाघमोडे गुरुजींनी विद्यार्थ्यांना वजाबाकीची उदाहरणे दिली आणि ते त्यांच्या लेखी कामात व्यस्त झाले. शाळेचा सगळा चार्ज त्यांच्याकडेच असल्याने शाळेचे बरेच लेखी रेकॉर्ड त्यांना ठेवावे लागे. गुरुजी, लघवीला जाऊ. गुरुजींनी वर पाहिले. सूरजने करंगळी वर केली होती. त्यांनी मानेने होकार दिला. तो बाहेर पळाला. गुरुजी पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाले. मधल्या सुट्टीला काही वेळ बाकी असताना त्यांच्या लक्षात आले की सूरज अजून आलाच नव्हता. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. गुरुजींनी सर्व वर्ग शोधले पण सूरज सापडला नाही. घरी पळून तर तो जाऊ शकणार नव्हता, कारण एकदा शाळा भरल्यावर शाळेचे गेट कुलूप लावून बंद केले जायचे आणि 6 फूट उंचीच्या कंपाऊंडच्या भिंती 4थीचा मुलगा पार करणे अशक्य होते. मग सूरज गेला कुठे? हा म्हणता गावात ती बातमी पसरली. सूरजच्या आईने तर हायच खाल्ली. ती सतत रडत होती. बाकीच्या बायका तिला समजावित होत्या. त्याच्या वडिलांचाही धीर सुटत चालला होता. सगळ्या गावात शोध मोहीम सुरू झाली, पण सायंकाळपर्यंत सूरज काही सापडला नाही. वाघमोडे गुरुजींसाठी हा खूप मोठा धक्का होता. शेवटी वाघमोडे गुरुजींनी दिवस मावळता पोलिसांना कळवले. इन्स्पेक्टर देसाई शाळेत पोहोचले त्यावेळी शाळा सुटून गेली होती. इन्स्पेक्टर देसाईंना सुरुवातीला ही केस किरकोळ वाटत होती. अभ्यासाच्या भीतीने पोरग कुठेतरी लपून बसला असेल. रात्र झाली की जाईल घरी अशी त्यांना खात्री होती. शाळेजवळ गर्दी जमा झाली होती. इन्स्पेक्टर देसाईंना शांततेत चौकशी करायची होती. उगाचची गर्दी गोंधळ त्यांना टाळायची होती. त्यांनी गावातील लोकांना शाळेच्या बाहेरच थांबायला सांगितले. गाव छोटंसं असलं तरी ती शाळा टुमदार होती. एवढ्यातच शाळेची नवीन इमारत बांधली होती. रंगरंगोटी अजून चालूच होती. शाळेच्या भिंती सुविचार, बाराखडी, अंक, आकर्षक चित्रे यांनी नटलेल्या होत्या. रंगाचा अजून वास येत होता, म्हणजे ती नुकतीच काढली असावीत. 4थीचा वर्ग कुठे? इन्स्पेक्टर देसाईंनी चौकशी सुरू केली. वाघमोडे गुरुजी त्यांना 4थीच्या वर्गापाशी घेऊन आले. इन्स्पेक्टर देसाई सवयीप्रमाणे वर्ग व आजूबाजूच्या परिसराचे बारकाईने निरीक्षण करत होते. वाघमोडे गुरुजी त्यांना दुपारी नेमकं काय घडले ते सांगत होते. 4थीचा वर्ग ते मुतारी हे अंतर तसे काही फारसे नव्हते. ते दोघे चालत कोपऱ्यातील मुतारीपाशी आले. इन्स्पेक्टर देसाईंनी मुतारीच्या आत जाऊन आजूबाजूला फिरून पाहिले. कंपाऊंडवरून उडी मारणे अशक्य होते. त्यांनी पाण्याची टाकी उघडून पाहिली. शाळेचे छत पाहिले, पण व्यर्थ. अंधार पडायला सुरुवात झाली होती. काही कळायला मार्ग नव्हता.
एवढ्यात त्यांचे लक्ष मुतारी शेजारील कंपाऊंडच्या भिंतीवर काढलेल्या अर्धवट चित्राकडे गेले. ते चित्र नुकतेच काढायला सुरुवात केली असावी. आपला गाव असे शीर्षक त्यावर दिसत होते. त्यांना काहीतरी क्लिक झाले. हे चित्र कोण काढत आहे? चित्राकडे पाहून त्यांनी विचारले, चांदलेकर, बोलवा त्यांना. चांदलेकर पेंटर कम चित्रकार होते. शाळा रंगवण्याचे आणि भिंतीवर चित्र काढण्याचे काम वाघमोडे गुरुजींनी त्यांना दिले होते. चांदलेकर घाबरत घाबरत आले. पोलिसांनी बोलावले म्हटल्यावर भीतीने त्यांची गाळण उडाली होती. चांदलेकर शरीराने किरकोळ मात्र उंचीने ताडमाड होते. त्यांची मान बगळ्यासारखी लांब, निनाक गरुडाच्या चोचीसारखी टोकदार होते. अतिशय घाबरट नि नेंबळट स्वभाव होता त्यांचा. पण त्यांच्या अंगी एक कला होती. ते चित्रे खूप सुरेख काढायचे. त्यांचे हस्ताक्षरही अतिशय उत्तम होते. शाळेच्या सर्व भिंती त्यांनीच रंगविल्या होत्या. चांदलेकर, तुम्हीच हे चित्र काढत आहात ना? हो. ते अगदी गोंधळून गेले होते. हे चित्र काढायला कधी सुरुवात केली? आजच केली. मग सूरजला लघवीला जाताना तुम्ही पाहिले असेल ना? ज्या आरती आज तुम्ही इथे चित्र काढत होता त्या आरती तुम्ही त्याला नक्की पाहिले असावे. चांदलेकर गडबडले. हो, नाही. त्यांना काही सुचेना, निश्चित काही सांगता येईना. चांदलेकराची ती अवस्था पाहून वाघमोडे गुरुजी त्यांच्या मदतीला धावले. साहेब, चांदलेकर चित्र काढायला लागले की एकदम भान हरपून जातात. मग त्यांना घंटा झाल्याचे, शाळा सुटल्याचेही भान राहत नाही. इन्स्पेक्टर देसाई काही बोलले नाही. ती चर्चा तिथेच थांबली. चांदलेकरांना हायसं वाटलं. त्यानंतर इन्स्पेक्टर देसाईंनी इतर शिक्षक, सूरजचे आई वडील यांना काही जुजबी प्रश्न विचारले. सूरजच्या आई वडिलांना तो आज रात्रीपर्यंत घरी येईल असा विश्वास दिला नि ते निघून गेले. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नव्हते. दुसऱ्या दिवशीपर्यंत सूरज आला नव्हता. मात्र आणखी एक मुलगा शाळेतून गायब झाला होता. अगदी त्याच पद्धतीने इन्स्पेक्टर देसाईंना वाटले तितके हे प्रकरण सोपे नव्हते. बघता बघता सलग 2 दिवस 2 मुलं गायब झाली होती. त्यांचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. गावकऱ्यांनी तर भीतीने शाळा बंद ठेवली होती. आजचा 3रा दिवस आता मावळला होता आणि तपास अजून पहिल्या दिवशी होता तिथेच होता. प्रगती शून्य. आपण हे प्रकरण सुरुवातीपासून पाहिजे तितक्या गांभीर्याने घेतले नाही याची त्यांना जाणीव झाली. लवकरात लवकर याचा छडा लावला नाही तर हे प्रकरण आपल्या अंगाशी येणार हे ते जाणून होते. प्रथमदर्शनी संशय तर शाळेतील शिक्षकांवर आणि त्या चांदलेकरवर जात होता. शाळेतील शिक्षकांना गावात आदराचे स्थान होते. पण जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक जण आता त्यांच्या दृष्टीने गुन्हेगार होता. उद्यापासून त्या दृष्टीने तपास करायचा निश्चय त्यांनी केला. घरी जाण्यासाठी ते निघाले. त्यांचा घरी जाण्याचा मार्ग शाळेसमोरून जात होता. शाळेजवळ आले असता त्यांना शाळेचे गेट उघडे दिसले. शाळा बंद होती, मग गेट उघडे कसे? त्यांना आश्चर्य वाटले. ते थांबले, आत गेले. चांदलेकर भान हरपून ते अर्धवट राहिलेले चित्र काढत होते. बाकी शाळा सुनसान होती. इन्स्पेक्टर देसाई त्यांच्या मागे जाऊन उभे राहिले. चांदलेकरांना अजून इन्स्पेक्टर देसाई तिथे आल्याचे समजले नव्हते. ते इतके बेभान झाले होते की त्यांची जीभ तोंडाबाहेर लटकत होती आणि त्यांच्या तोंडून नकळत गुरगुरल्यासारखे आवाज येत होते. कशाचे चित्र होते ते?
चित्रात एका बाजूला शाळा काढलेली होती, अगदी याच शाळेसारखी. शाळेच्या पुढील मैदानात 2 मुलं खेळत होती. शाळेच्या शेजारून एक रस्ता काढलेला होता. पुढील भाग अजून पूर्ण झाला नव्हता. इन्स्पेक्टर देसाई खाकरले. चांदलेकर थांबले. त्यांनी मान तिरपी करून इन्स्पेक्टर देसाईंकडे पाहिले. मग हळूच मनाशीच खुदकन हसले आणि पुन्हा चित्रात मग्न झाले. इन्स्पेक्टर देसाईंना नवल वाटले. काय चांदलेकर, झालं का चित्र पूर्ण? काहीतरी विचारायचे म्हणून त्यांनी विचारले. चांदलेकर काहीच बोलले नाहीत. आपल्याच कामात मग्न राहिले. बहुतेक त्यांना आपली उपस्थिती आवडली नसावी. असं वाटून इन्स्पेक्टर देसाई जायला निघाले. येतो मी, उद्या भेटू, जरा चौकशी करायची आहे. ते निघाले. तेवढ्यात चांदलेकरांचा आवाज आला. जाता कुठे एवढ्यात? या इकडे, एक गंमत दाखवतो. इन्स्पेक्टर देसाईंना चांदलेकरांचा आवाज ऐकून नवल वाटले. इतका जाडा भरडा आवाज त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभत नव्हता. चांदलेकर त्यांच्या जवळ आले. चित्राकडे बोट दाखवून म्हणाले, चित्रात किती मुले खेळत आहेत? 2. आणि गायब झाली किती मुले? 2. इन्स्पेक्टर देसाईंचे उत्तर ऐकता क्षणी चांदलेकर मोठमोठ्याने हसायला लागले. त्या हसण्यात अनैसर्गिकपणा ठासून भरला होता. इन्स्पेक्टर देसाईंना त्या हसण्याचा अर्थ समजायला काही क्षण लागले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. चांदलेकरांना काही क्षण पुरेसे होते त्यांचा कार्यभाग साधायला. दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर देसाई गायब झाले होते आणि चांदलेकरांच्या चित्राचा पुढील भाग पूर्ण झाला होता. आता त्या चित्रात ती शाळा, मैदानात खेळणारी 2 मुले, शाळेशेजारील रस्ता आणि रस्त्यापलीकडे एक पोलीस चौकी दिसत होती. पोलीस चौकी बाहेर एक पोलीस उभा होता. अजून बरीच मंडळी चित्रात येणार होती. आपला गाव खऱ्या अर्थाने हळूहळू पूर्ण होणार होता. पूर्वार्ध. तसा तो सडा फिटिंगच होता. ना बायको, ना पोरबाळ, ना कोणी नातेवाईक. एकटा जीव सदाशिव. लहानपणापासून तो असंच जगत आला होता. एकलकोंडेपणा आता नेहमीचाच झाला होता. त्यालाही याची सवय झाली होती, किंवा त्याने करून घेतली होती. शिक्षणाचा पत्ता नव्हता, मग नोकरी तरी कोण देणार? खरं म्हणजे शिकण्याची त्याची खूप इच्छा होती, पण रोजच्या जगण्याचा संघर्ष इतका होता की शिकण्याचे वय कधी सरले त्याला कळलेच नव्हते. एक मात्र होतं, चित्रकलेची आवड त्याच्यात निर्माण झाली होती. सुरुवातीला एकलकोंडेपणा घालवण्यासाठी तो चित्रे रेखाटू लागला होता. नंतर त्याला त्याविषयी गोडी वाटू लागली होती. रंगाच्या दुनियेत तो हरवून जायचा. जीवनातले एकाकीपणावरचा उपाय त्याला सापडला होता. देहभान विसरून तो या कलेची साधना करू लागला होता. प्रमाणबद्धता, रंगसंगती, रंगछटा याविषयी कुठलेही प्रशिक्षण न घेता सुद्धा त्याला त्याविषयीचे उपजत ज्ञान होते. त्याची कौशल्य पाहून मग हळूहळू त्याला कामं मिळत गेली. आपसुकच पोटापाण्यासाठी मार्ग त्याला गवसला होता. एकंदरीत तो खुश होता. पण त्या दिवशी त्या तसबिरीने त्याची नजर खिळवून टाकली होती. मंत्रमुग्ध होऊन कितीतरी वेळ तो त्या तसबिरीकडे पाहत राहिला होता. दर रविवारी कामातून सुट्टी घेऊन त्या आठवड्याची त्याची वैयक्तिक कामं करून टाकायची, असा त्याचा नित्यक्रम होता. दुपारपर्यंत काम उरकून जेवून तो बाहेर पडायचा. रविवारी त्या गावात चोर बाजार भरायचा. तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू तिथं माफक दरात मिळायच्या, म्हणून तो आवर्जून
तिथं फेरफटका मारायचा, गरजेच्या वस्तू खरेदी करायचा. त्या दिवशीही तो तिथं आला होता. फिरत असताना त्याची नजर तिथं विकायला असलेल्या एका तसबिरीकडे गेली. एका पालात बऱ्याच जुन्या वस्तू, फर्निचर, तसबिरी विकायला ठेवलेल्या होत्या. तिथं ती त्याला दिसली होती. एका जुनाट लाकडी चौकटीमध्ये रेखाटलेले ते चित्र होते. ते पाहताच तो स्तब्ध झाला. जणू सर्व जग त्याच्या भोवती फिरत होते. युगानुयुगे तो त्या चित्राकडे पाहतोय असे त्याला वाटू लागले होते. काळाची बंधने तुटू लागली होती. बऱ्याच वेळाने तो भानावर आला. त्यावेळी घामाने चिंब भिजला होता. ती चित्र विकत घेण्याचा त्याने निर्णय घेतला. ती लाकडी चौकट खूप जुन्या काळातली होती. आता ती काळी पडली होती. त्या चौकटीवर सर्पांचे आकार कोरलेले होते आणि त्या चौकटीच्या आत जुन्या काळातील बुर्जपत्रावर रेखाटलेली होती एक प्रचंड गुंतावळ, अनिर्बंध. अनेक सर्प एकत्र आल्यावर ज्याप्रमाणे वळवणारा गुंता तयार होईल अगदी तसेच ते दिसत होते. रंग लाल, अगदी लाल भडक. घरी आल्यावर कितीतरी वेळ तो ती गुंतावळ पाहत राहिला होता. जणू त्या गुंतावळीत तो स्वतः अडकून पडला होता किंवा त्याला त्यांनी जकडून टाकले होते आणि आता बाहेर पडायला मार्ग नव्हता. मध्येच तो दचकला. ती गुंतावळ हलली होती. हिम्मत करून त्याने अलगद त्या गुंतावळीवरून अलगद हात फिरवला. काहीतरी बोचलं. तो वेदनेने कळवळला. 3-4 रक्ताचे थेंब त्या गुंतावळीवर पडले. भयानक गोष्ट ही की ते रक्ताचे थेंब शोषले गेले, अगदी आसुसल्यासारखे. त्याला ताप भरला. हुडहुडी भरून आल्यासारखी वाटली. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला नाही. झोपून राहिला. चित्राकडे सतत टक लावून पाहत राहिला. आता त्याला भास होऊ लागले होते. आजूबाजूला कोणीतरी सरपटत चाललंय. कितीतरी वेळा तो दचकला होता. उठायची इच्छा असून उठता येत नव्हते. शेवटी मानसिक थकव्याने तो झोपी गेला. त्या रात्री तो गाढ झोपेत होता. श्वास गुदमरून गेल्याने तो जागा झाला. त्याला हालता येईना. संपूर्ण शरीर कोणीतरी जकडून ठेवले होते. जणू स्नायूंना लकवा मारला असावा. त्याला हालचाल जाणवली. ती गुंतावळ त्याच्या शरीरावर पसरली होती. तिचा वळवळणारा तो थंड स्पर्श त्याला धडकी भरवत होता. तो किंचाळला. ताकद एकवटून त्याने तो पास झुगारला. निदिशाहीन धावत सुटला. बेफाम होऊन तो पळत होता. मागे पाहण्याची त्याची हिंमत नव्हती. अंधार, अंधार, अंधार. शेवटी धाडकन कोसळला. त्याची शुद्ध गेली. सकाळी जाग आली. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. तो त्याच्याच घरात होता. झोप झाल्याने त्याला हुशारी वाटू लागली. तो उठला. मागचे 2 दिवस त्याने खूप वाईट अवस्थेत काढले होते. एका विचित्र मानसिक अवस्थेतून तो गेला होता. सर्व त्या चित्राचा परिणाम होता. त्याने ती चौकट उचलली. तिच्याकडे न पाहता ती पेटीत ठेवून दिली. पेटीला कुलूप घातले. चांदलेकर. कोणीतरी जोरजोराने दार ठोठावत होते. आता त्याला वास्तवाचे भान आले होते. वाघमोडे गुरुजी आले होते. वाघमोडे गुरुजींनी त्याला शाळेचे रंगरंगोटीचे काम दिले होते. त्याला काही दिवस त्या गावी जाऊन राहावे लागणार होते.
गुरुजींनी शाळेतच त्याची राहण्याची सोय केली होती. त्याने बॅग भरायला घेतली. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.